कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये नव्याने सुरू झालेल्या अतिदक्षता विभागाचा फायदा कोकणातील ग्रामीण भागातील जनतेला वरदान ठरणार असल्याचं प्रतिपादन कॅटलिस्ट ट्रस्ट लिमिटेडचे संस्थापक सीए दिलीप दीक्षित यांनी केले। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घाणेकुंट लोटे येथे कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेडचे संस्थापक सीए दिलीप दीक्षित यांच्या दातृत्वामुळे सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत व सुसज्ज अतिदक्षता विभागाचे दिलीप दीक्षित अतिदक्षता विभाग असे नामकरण व उद्घाटन स्वतः दिलीप दीक्षित यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रणव शामराज, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक कानडे, उपाध्यक्ष आनंदी पाटील, संचालक डॉक्टर श्याम भाकरे, महापात्र डॉक्टर संतोष देशपांडे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर अतुल कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट चेंबर्स ऑफ कॉमर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन, लोटे विभागातील स्थानिक प्रतिष्ठित नागरिक महेश गोवळकर, दिनेश चाळके यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती। जमिनी देखील त्यांनी एक विशेषचा एरिया असून देखील त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी या जमिनी देखील